म्हणजे खिंडीतच गाठलं या ठाकरे बंधूंनी त्यांना. त्यामुळे इकडं आड तिकडं विहीर अशी परिस्थिती त्यांच्या समोर उभी राहिली. मित्र हो, महानगरपालिका निवडणुका सुरू झाल्यापासूनच अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. अजित पवार ही आता देवेंद्र फडणवीस यांना तोडीस तोड उत्तर देऊ लागलेले आहेत. भारतीय जनता पक्ष किती भ्रष्टाचारी आहे याची उदाहरणं देऊन हे अजित पवार आता लोकांना पटवून देऊ लागलेले आहेत. महायुतीमध्ये एकत्र असताना सुद्धा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात हा उडालेला भडका आहे आणि याचाच नेमका फायदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतला. खिंडीत गाठलं, खिंडीत त्यांनी. ठाकरे बंधू यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना असं काही खिंडीत गाठलं की फडणवीसाची त्यातून सुटका होताना दिसत नाही. अजित पवार यांच्यावर 70,000 कोटीचे सिंचन घोटाळ्याचा आरोप भाजपानंच केला होता. त्याला क्लीन चिट सुद्धा देणारा भाजपाच होता आणि आता पुन्हा त्यांच्यावर आरोप करणारा ही भाजपाच आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या सोयीप्रमाणे, आपल्या सवडीप्रमाणे सगळं राजकारण करतात, आरोप करतात आणि आपल्याच सोयीप्रमाणे ती क्लीन चिट सुद्धा देतात. पण आता त्यांच्या या सोयीच्या राजकारणावर ठाकरे बंधूंनी सडकून टीका करून त्यांना कोंडीत पकडलं. पूर्वी राष्ट्र प्रथम म्हणणारी भाजपा आता नाही, आता भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झाली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आणि त्यांची बोलती बंद केली. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते आणि गाडीभर पुरावे आपल्याकडे आहेत असं म्हटलं होतं. आता मात्र फडणवीस म्हणत आहेत अजित पवार यांच्या विरुद्ध पुरावे असतील तर त्यांना अटक होईल. असतील तर मग भाजपाकडे असलेले गाडीभर पुरावे आता गेले तरी कुठं हो? आता म्हणतायत पुरावे असतील तर, आणि मग तुमच्याकडे होते ना गाडीभर पुरावे, हो कुठे गेले ते? आणि म्हणून राज ठाकरे सुद्धा म्हणाले ते गाडीभर पुरावे आहेत ना तुमच्याकडे, द्या आता कोर्टामध्ये. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अजित पवारांच्याच मुद्द्यावर फडणवीसाची कोंडी केली. बघा, अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करताना तुम्ही ढीगभर पुरावे असल्याचं सांगत होता ना, त्या पुराव्यात दम आहे की नाही हे आता सांगा. जर पुराव्यात दम असेल तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या आणि जर नसेल तर अजित पवारांची माफी मागा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यामुळे फडणवीसाची मोठी कोंडी झाली. म्हणजे खिंडीतच गाठलं या ठाकरे बंधूंनी त्यांना. त्यामुळे इकडं आड तिकडं विहीर अशी परिस्थिती त्यांच्या समोर उभी राहिली. बघा, त्यांनीच अजित पवार यांच्यावर आरोप केले. आता तेच मंडीला मंडी लावून बसलेले आहेत. गाडीभर पुरावे आहेत म्हणणारा हाच भाजप आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आता का गप्प बसलेले आहेत? आता का पुरावे देत नाहीत? बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशा खिंडीमध्ये ठाकरे बंधूंनी त्यांना गाठले. पुरावे असतील तर अजित पवारांना लाथ घालून हाकलून द्या, नसतील तर खोटे आरोप केले म्हणून माफी मागा, असा साधा सरळ पर्याय उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळं आता फडणवीस यांची मोठी अडचण झाली. बघा, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये फडणवीस हे अजित पवारांना हाकलूनही देऊ शकत नाहीत आणि माफीही मागू शकत नाही. म्हणजे एकंदर काय, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी त्यांची अवस्था या ठाकरे बंधूंनी केली. देवेंद्र फडणवीस यांचा खोटेपणा तसा आजवर अनेकदा उघडा पडलेला आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला सुद्धा याची कल्पना आहे. ते बोलतात, नंतर उघडे पडतात, आणखी सुद्धा ते उघडे पडतच राहतील. आपण फक्त पाहत राहू. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.